सलाम जय ख्रिस्त. सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये माझ्या सर्व प्रियजनांना जे फार वाट पाहतात माझ्या व्हिडिओसाठी आणि देवापाचं वचन ऐकण्याची ज्यांना तळमळ आहे, ज्यांना तहान आहे, अशा सर्व तहानेने भुकेल्या आत्म्यांना परमेश्वर आशीर्वादाने भरभरून काढो प्रियजनांनो. आणि छोटीशी जी एक एक पैशाची जी सेवा मी करत आहे, परमेश्वर त्या सेवेला त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देव मला. आणि जे जे हा सुसमाचार ऐकत आहे त्या प्रत्येक लेकराला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो प्रियजनांनो. आणि हा समय त्यांनी मला आणि तुम्हाला दिला, त्याची आपण स्तुती करूया, त्याला धन्यवाद देऊया, त्याला आभार मानूया आणि त्याच्या महान अशा सुंदरशा वचनाकडे आपण वळूया. चला प्रियजनांनो, आजचं महत्त्वाचं वचन आहे मार्क शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 41 ते 44 वचन. प्रियजनांनो, सर्वांनी आपापली बायबल प्लीज थोडंसं उघडण्याची कृपा करा. प्रियजनांनो, सुंदरसं वचन आहे बघा. 41 to 44 फक्त चार वचन आहे आणि त्या वचनामध्ये किती गहरा अर्थ आहे प्रियजनांनो. वर सुंदरसं हेडिंग आहे, विधवेने केलेले दान. बघा, प्रभू येशू मसीह जेव्हा मंदिरात, येरुशलेमच्या मंदिरामध्ये, जे मंदिर शलोमोन राजाने बनवलेलं होतं, त्या मंदिरात परमेश्वराचा सुसमाचार सांगायचे, परमेश्वराच्या राज्याबद्दल, स्वर्गाच्या राज्याबद्दल सांगत असताना त्यांनी एक विधवा ती आली आणि तिनं दान टाकले. आणि तिची नम्रता, तिची लीनता पाहून आणि तिनं कसे दान टाकले हे प्रभू येशू मसीहनं पाहिले. आणि प्रभू येशू मसीह ठामपणे म्हणतात की विधवेने केलेले दान, हिनं सर्वात जास्त दान तिनं टाकलेले आहे. बघा प्रियजनांनो, आणि तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोळ्या म्हणजे एक दमडी. बघा, 2 टोळ्या म्हणजे किती? एक दमडी. आपल्याला माहित नाही ते किती पैसे, 1 रुपया आहे का 2 रुपये आपल्याला नाही समजत. त्या जुन्या जमान्याचे हे पैसे आहेत. तर 2 टोळ्या हा. आणि त्याचा अर्थ काय? एक दमडी टाकली म्हणजे शायद म्हणजे एक दमडी म्हणजे आपण 1 रुपया समजू, 8 आने असं समजूया. फॉर एक्झाम्पल 8 आने समजूया. आणि ती टोटल किती आहे म्हणजे एक दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. बघा, सुंदरसं परमेश्वराने आपल्याला, प्रभू येशू मसीहनं मार्गदर्शन केलं आणि त्याच्या महाराष्ट्र पवित्र आत्माचे, जो महाराचा पवित्र आत्मा आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. आणि त्या महाराष्ट्र पवित्र आत्म्याच्या द्वारे मला जे मार्गदर्शन, जे वचनाचं गूढ रहस्य मला समजलं ते मी तुम्हाला शेअर करू इच्छिते प्रियजनांनो. बघा, फॉर एक्झाम्पल या विधवेने 2 टोळ्या टाकल्या. या विधवेने हे 2 टोळ्या टाकल्या. तिच्याकडं काय? तिच्याकडं घरामध्ये काहीच नाही, एम्प्टी. तिच्या घरामध्ये काहीच नाही प्रियजनांनो. आणि तिच्या घरामध्ये सगळं काही एम्प्टी आहे, खाली. आणि हे जे 2 टोळ्या होत्या तिनं कमवलेल्या, ते तिनं टाकून दिलं परमेश्वराच्या मंदिरात, परमेश्वराच्या दान भांडारात तिनं आणून अर्पण करून टाकले. आणि मग बघा, मग हा व्यक्ती बघा, याच्या अपोजिटला जो उभा आहे, त्या सर्व लोकांनी, यहुदी लोकांनी, धनाढ्य लोकांनी, बघा त्यांच्याकडे एवढी श्रीमंती, फुल आहे त्यांच्याकडे. काय? फुल आहे, भरलेले आहे त्यांचे भांडार. त्यातून त्यांनी थोडंसं आणलं, विपुलतेतून टाकले. यांची एवढी विपुलता आहे, फुल आहेत, एवढे धन आहे त्यांच्याकडं, त्यातून त्यांनी थोडंसं घेतलं. आणि ते पण असं करून दाखवून टाकत आहे की बघा मी एवढं देते, एवढी पुटली माझी भरून देत आहे. प्रियजनांनो, जेव्हा त्यांच्याकडं एवढं आहे तेव्हा ते एवढंसं देत आहे. आणि या स्त्रीकडे, या विधवेकडे पूर्ण खाली, पूर्ण तिचा जो आहे घरामध्ये
पूर्ण तिचं खाली आहे, एम्प्टी आहे. आणि तिनं जे कमवलं 2 दमड्या म्हणजे 1 रुपया है ना, एक दमडी, एक दमडी तिने कमवली. ती एक दमडी सुद्धा परमेश्वराला तिनं आनंदाने टाकली, हर्षाने टाकली. आणि तिनं काय विचार नाही केला की मला खायला राहील का नाही, मला खायला मिळेल का नाही, मी आता जेवणार का नाही, का उद्या मी खाणार का नाही, की रात्री आता खाणार का नाही. काहीच विचार नाही केला बघा. या विधवा स्त्रीने काहीच विचार नाही केला. पूर्ण जे तिच्या हातात आलं, जे तिच्याकडे जे सर्वस्व होतं, उपजीविका म्हणजे काय, तिनं त्या पैशाने ती खाणार होती. पण तिनं पूर्ण हृदयांतकरणाने जे आहे ते तिनं परमेश्वराला टाकले. आनंदाने उपकार स्तुती केली. प्रियजनांनो, ही खरी उपकार स्तुती आहे प्रियजनांनो. आणि यांनी, या यहुदी लोकांनी एवढं फुल आहे आणि विपुलतेतून थोडंसं टाकलं बघा. दिसत आहे तुम्हाला इक्वेशन? सम बघा कसं करून दाखवलं मी तुम्हाला, म्हणजे तुमच्या ब्रेन मध्ये एकदम फिट होणार की कसं कसं या विधवेचं प्रभू येशू मसीहनं, का प्रभू येशू मसीहनं या विधवेचा दान सर्वात श्रेष्ठ का म्हटलेलं आहे. यासाठी म्हटलेलं, जिच्याकडं एम्प्टी आहे, जिच्याकडं खाली आहे भांडार आणि तिच्याकडं 2च टोल्या आहेत, ते सुद्धा तिनं टाकून दिले आनंदाने. आणि यांच्याकडे एवढा असून त्यांनी एवढं दिलं त्यांनी एवढं दिलं प्रियजनांनो. म्हणून काय म्हटलेलं आहे परमेश्वराने, सर्व उपजीविका टाकली म्हणजे सर्व काही देऊन टाकले. ही मोठे दान, हे मोठे दान आहे प्रियजनांनो. फॉर एक्झाम्पल, आता ह्या लोकांकडे श्रीमंत लोकांकडे एवढी मोठी चपाती आहे. एक चपातीचं उदाहरण दिलं प्रियजन, एवढी मोठी चपाती आहे एक, आणि त्यातून ते 1/4च देते त्यांना. 1/4 म्हणजे पाव हिस्सा. मग त्यांनी काय मोठं केलं का प्रियजन? 3/4 त्यांच्यासाठी ठेवलं ना. 3/4 भाग यांच्यासाठी त्यांनी ठेवला आणि परमेश्वराला फक्त 1/4 दिले. मग हा दान मोठा आहे का? नाही. आणि ह्या विधवेनं तिच्याकडं 1/4 आहे, फक्त तिच्याकडे एवढं 1/4 आहे. 1/4 आहे ना, 1/4 आहे तिच्याकडं, आणि ते सुद्धा तिनं देऊन टाकले. म्हणून विधवेचे दान सर्वात मोठे दान आहे, सर्वात मोठे दान तिने केलेलं आहे प्रियजनांनो. आणि त्या सर्व यहुदी लोकांना प्रभू येशू मसीहचा राग आला. अरे बापरे, आमचं दान लहान म्हणतोय हा, आम्ही तर केवढी मोठी पुटली टाकली, एवढी मोठी दाखवून असं दाखवून लोकांना टाकले, आम्ही एवढं मोठं दान देतोय. प्रियजनांनो, असा दान परमेश्वर स्वीकारत नाही. परमेश्वर असं स्वीकारतो, तुमच्याकडे काय आहे तुम्ही आनंदाने संतोषाने द्या, परमेश्वर ते स्वीकारतो. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला आणखीन एक विशेष गोष्ट शेअर करू इच्छिते प्रियजनांनो. आणि हे खूप महत्त्वाचं आहे प्रियजनांनो. जेव्हा आपण आपल्या लेकराला, फॉर एक्झाम्पल आपल्या लेकराला आपण काही देतो, फॉर एक्झाम्पल एक बिस्किटचं पॅकेट आपण घेऊन दिला, आपण म्हणतो बाळा मला थोडंसं टेस्ट करायला दे ना, कसं आहे ते बिस्किट बघू, थोडा लेस दाखव. तर ते लेकरू आपल्याला एक घास देते ना, एक बाईट आपण खातो. आणि मग खाल्ल्यानंतर आपल्याला कसं वाटते प्रियजनांनो? अरे माझ्या लेकरानं मला दिलं, हे ना, माझ्या लेकरानं मला दिलं. त्याला अजून आशीर्वाद देतो आपण, है ना. आपण खातो किती? एक बाईट, आणि आशीर्वाद किती देतो? द्या पा माझ्या लेकराला खूप आशीर्वाद दे. असं आहे प्रियजनांनो. आणि तुम्हाला मी अजून एक खूप छान, माझ्या मनामध्ये परमेश्वराने एक छान गोष्ट सांगितलेली आहे प्रियजनांनो, आणि मी तुम्हाला ती शेअर करू इच्छिते. हे आपण लेकर आहोत. हा, हे आपण लेकर आहोत, आणि आपला परमेश्वर
आपला परमेश्वर आपल्याला बघा प्रियजनांनो, आपल्याला तो काय करतो, आपण एवढस एक 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 बिस्किटचा बाईट दिला तर आपण आपण आपल्या लेकराला काय अजून देऊ इच्छितो. तर हा स्वर्गीय पिता परमेश्वर तुम्हाला आणि मला जर आपण त्याची उपकार स्तुती खऱ्या भग्न हृदय अंतकरणाने, भग्न हृदय, भग्न म्हणजे काय, एकदम देणारं हृदय आणि संतोषाने संतोषाने आणि आनंदाने देणारं. जेव्हा तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी देणार प्रियजनांनो, एक्झाम्पल, तुमचं समजा पगार कमीत कमी आहे, तुमचं पगार 10,000 आहे. फॉर एक्झाम्पल, हा एक्झाम्पल देते, 10,000 आहे. तर परमेश्वराला तुम्ही कशी ऑफरिंग टाकाल, ऑफरिंग कशी टाकायची प्रियजनांनो, आज मी ते तुम्हाला शिकवू इच्छिते. ऑफरिंग आहे ना, ही अशी टाकायची आहे प्रियजनांनो. हे बघा, आपला दशमांश 10% आहे ना, 10%. तर 10,000 चे किती येणार, 1,000. हा, हे 1,000 ही झालेले 10%. हा, हे 10% झालेले. आणि सेकंड आहे आपलं उपकार स्तुती. थँक्स गिव्हिंग. तर ते तुम्ही किती देणार, ॲटलिस्ट 200 आहे ना, ॲटलिस्ट 200 तरी देऊ आपण. आणि मग तिसरं आहे सॅक्रिफाईस, बलिदान. बलिदान ॲटलिस्ट आपण 200 तरी दिलं पाहिजे. मग टोटल आपली ऑफरिंग किती असली पाहिजे प्रियजनांनो, बघा, 1,400. एवढी ही आपली खरी उपकार स्तुती आहे. ही अशी उपकार स्तुती असते प्रियजनांनो. आपला दशमांश, इस्राईल लोक दशमांश द्यायचे है ना, परमेश्वराचा हुकूम होता ना, दशमांश द्या मला, तुम्ही तुमचा दशमांश द्या, 10वा भाग द्या. तो 10%. तर आज तुम्ही आणि मी इस्राईल लोक आहोत का, नाही. त्याने आपल्याला फार मोठं, देवाने आपल्याला फार मोठं उंच केलेलं प्रियजनांनो, त्याचं लेकरू बनवलेलं आहे प्रियजनांनो. आपण जरी इस्रायली नाही तरी आपल्याला त्यांनी परराष्ट्रीय असताना त्यांनी आपल्याला निवडलं, त्यांनी आपली निवड केली, त्यांनी आपल्याला आपल्या नावाने बोलवलेलं आहे प्रियजनांनो, आणि त्याचं लेकरू बनवलेलं आहे. तर आपल्याला त्याची उपकार स्तुती केली पाहिजे. आपल्याला थोडा तरी बलिदान, पोटाला थोडा तरी चिमटा लागला पाहिजे प्रियजनांनो. त्याचा बलिदान, त्याला म्हणतात बलिदान. हे मी तुझ्यासाठी बलिदान केलं, देवा पा, याचा तू स्वीकार कर. ते आहे खरी ऑफरिंग. म्हणजे टोटल आपल्या 10,000 मधून ही आपली उपकार स्तुती आहे प्रियजनांनो. ती उपकार स्तुती परमेश्वर स्वीकारतो प्रियजनांनो. जेव्हा आपण लेकराला एक घास देतो, एक घास जेव्हा आपला लेकरू देतो आपल्याला बिस्किटचा, तर आपल्याला किती देऊ वाटते त्या लेकराला. तर परमेश्वराला ही उपकार स्तुती तुम्ही जेव्हा कराल तर परमेश्वर काय करेल माहिती तुम्हाला. परमेश्वर कोण आहे प्रियजनांनो, तुम्हाला फार येणी मी सांगते, परमेश्वर आहे. ही सर्वात मोठी बँक आहे बरं, ही परमेश्वराची बँक आहे. फक्त देना बँक. तुम्ही 10 रुपये देसाल, तो 100 रुपये देईल. तर किती तो देतो, 90% तो देतो ना, आणि 10% फक्त आपण देतो. म्हणजे काय दुराल आपण, काहीच नाही. ते देण्यासाठी पण तो देतोय, शक्ती तो देतो. हा, आपल्याला जॉब करायला शक्ती तो देतो, आपले कामं तो करतो. तो पगार कोणाचा, पगार त्याचाच आहे. आणि त्याचा पगारातून आपण त्याला देतो. म्हणजे आपण काय देतो, आपण 0 देतो प्रियजनांनो. पण ते तरी दिलं पाहिजे, हे त्याची उपकार स्तुती आपल्याला केलीच पाहिजे प्रियजनांनो. आणि प्रभू येशू मसीह आपला देना बँक आहे. देना बँक आहे, तो लेना बँक नाही आहे.
हे फक्त आपल्याला मन, आपलं हृदय अंतकरण त्याच्यासाठी कसं आहे हे तो पाहतो. तुम्ही मला देऊन पहा, मी आकाशाचे कपाट उघडतो का नाही याची माझी प्रचिती घेऊन पहा. असा महान परमेश्वर तुम्हाला चॅलेंज करतो प्रियजनांनो. तुम्ही अनुभव घेणार नाही का? जरूर अनुभव घ्या. हा परमेश्वर असा महान परमेश्वर आहे. प्रभू येशू मसीह आपल्याला देणारा परमेश्वर आहे, तो घेणारा नाही. प्रियजनांनो, यासाठी त्याने जे सर्वात श्रेष्ठ आहे, जे सर्वात उंच आहे, जे सर्वात चांगलं आहे, ते म्हणजे त्याचा स्वपुत्र, त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने दिला. प्रियजनांनो, असा महान आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराला सलामी, सल्यूट. आणि तो आपल्याला, तुम्हाला आणि मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढू. आमेन.